जय श्रीकृष्ण. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आहे. ते दुसऱ्या अध्यायातील 16व्या सूत्रामध्ये सांगतात, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस त्वनयो सत्वदर्शिभिः. म्हणजे मनुष्याला जीवनात थंडी, उष्णता, सुख, दुःख, लाभ, हानी असे अनेक द्वंद्वांचा अनुभव येत असतो. या गोष्टी प्रत्यक्षात खऱ्या नसतात, त्या केवळ विकार आहेत. विकार हे नेहमी बदलतात, म्हणून त्यांचं अस्तित्व नसतं. जसं की उदाहरणार्थ मातीचा एखादा माठ आहे किंवा घडा आहे, तो मातीपासून बनतो, त्याला वेगळं अस्तित्व नसतं. मातीच त्याचं मूळ आहे. माठाचा आकार बदलतो म्हणून तो असत्य आहे. त्याचप्रमाणे थंडी, उष्णता, सुख, दुःख, शरीर ह्या ज्या गोष्टी आहेत ते केवळ दिसतात, पण त्यांचा स्वतःचा खरा भाव नाही. त्या ज्या आहेत ते मृगजळातल्या पाण्यासारख्या आहेत, दिसतात पण नसतात. परंतु सत म्हणजे आत्मा, त्याचं अस्तित्व खरं आहे. आत्मा बदलत नाही, तो सर्वत्र आहे, म्हणून आत्म्याचा अभाव कधीच होत नाही. तत्वदर्शी म्हणजे सत्य जाणणारे जे लोक असतात, त्या लोकांनी प्रत्यक्ष असं पाहिलं आहे की ते जे बदलतं ते असत आहे, म्हणजे खोटं आहे किंवा नश्वर आहे, आणि जे कधी बदलत नाही ते सत आहे, म्हणजे खरं आहे किंवा शाश्वत आहे. म्हणूनच आपण शरीर, इंद्रिये, सुख, दुःख यांना खरं मानून त्यांच्यासाठी शोक आणि मोह करू नये. आत्मा शाश्वत आहे हे लक्षात ठेवून थंडी, उष्णता, सुख, दुःख यांना सहन करावं. अर्जुनाला त्यांनी त्या ठिकाणी उपदेश दिलाय, तू स्वकीयांच्या मोहामुळे विषाद करू नको, कारण हे सगळं नश्वर आहे. त्यातून हे तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे.